रोहन एक तरुण व्यावसायिक होता ज्याला शेअर बाजारात खूप रस होता. नेहमीच्या शेअर्समध्ये काही चांगले नफा मिळवल्यानंतर त्याने फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजेच F&O ट्रेडिंगमध्ये हात आजमावण्याचा निर्णय घेतला. हे खूप रोमांचक वाटले. लिव्हरेजच्या मदतीने तो लहान गुंतवणुकीसह मोठ्या रकमेचा व्यापार करू शकतो. सुरुवातीला त्याला यश मिळाले आणि त्याने वेगाने नफा मिळवला. पण लवकरच परिस्थिती बदलली. एका दिवशी रोहनने एका टेक स्टॉकवर मोठा पैज लावला. अनपेक्षित बातम्यांमुळे स्टॉक घसरला आणि रोहनला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले. तोटा लवकर थांबवण्याऐवजी त्याने स्टॉक परत वाढेल या आशेने आपली पोझिशन ठेवली. पण तसे झाले नाही. आपला तोटा परत मिळवण्यासाठी रोहनने ओव्हरट्रेडिंग सुरू केले. काही ठोस योजना न ठेवता वेगाने व्यवहार करू लागला. त्याला लवकर नफा कमवायचा होता, पण प्रत्येक व्यवहाराने तो आणखी नुकसानात गेला. त्याने स्टॉप लॉसचा वापर केला नाही, जो नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी एक सुरक्षित उपाय आहे. एकदा त्याने रात्रीभर आपली पोझिशन ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी वाईट बातमीमुळे बाजार कोसळला आणि त्याची पोझिशन अधिक खराब झाली. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा होता. राग आणि निराशेमुळे रोहन रिव्हेंज ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकला. आता तो शहाणपणाने विचार करत नव्हता, तो फक्त आपले हरवलेले पैसे परत मिळवू इच्छित होता. त्याने मोठे आणि धोकादायक व्यवहार केले, पण बाजार भावना ओळखून काम करत नाही. महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि ताणानंतर त्याने आपल्या खात्याकडे पाहिले आणि वास्तव समजले. त्याने 20 लाख रुपये गमावले होते. हललेल्या अवस्थेत त्याने मागे हटण्याचा निर्णय घेतला. रोहनने आपल्या चुकांमधून शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने पुस्तके वाचायला सुरुवात केली, वेबिनारमध्ये भाग घेतला आणि सिम्युलेटेड ट्रेडिंग खात्यांसोबत सराव सुरू केला. त्याला समजले की F&O ट्रेडिंग हे वेगाने श्रीमंत होण्यासाठीचे साधन नाही. हे शिस्त, धोरण आणि जोखीम व्यवस्थापनावर आधारित आहे. रोहनची कथा F&O ट्रेडिंगमध्ये पाऊल टाकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. बाजार आकर्षक वाटू शकतो, पण त्यात खरे धोके आहेत. यश मिळवण्यासाठी संयम, योजना आणि नियंत्रण आवश्यक आहे, भावना किंवा लालच नव्हे.